महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। माथेरान वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची लढाई जिंकावी लागेल। मनोज खेडकर। ई रिक्षासाठी माथेरानकरांची एकजूट। कर्जत दिनांक 7। संतोष पेरणे। माथेरानमधील पर्यावरणपूरक ई रिक्षा पुन्हा सुरू व्हावी यासाठी कायदेशीर लढाई लढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा निर्णय माथेरान पर्यावरण संवेदनशील नागरिक मंच यांनी आयोजित केलेल्या बैठकीत घेतला। माथेरानमधील बहुसंख्य नागरिक यांचा सहभाग असलेल्या या प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालयात जाऊन लढाई लढली पाहिजे आणि जिंकावी लागेल असे आवाहन माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी केले। दरम्यान माजी नगराध्यक्ष म्हणून ई रिक्षा ही माथेरानच्या विकासाची काळाची गरज आहे असे सांगून सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले। माथेरानमधील पर्यावरणपूरक ई रिक्षाचा पायलट प्रकल्प संपला आहे, मात्र त्यामुळे बंद झालेली ई रिक्षा पुन्हा सुरू करण्यात यावी आणि पेवर ब्लॉकचे रस्त्यांच्या कामाला स्थगिती देण्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला आहे। त्याविरुद्ध माथेरान पर्यावरण संवेदनशील नागरिक मंच यांच्याकडून नागरिकांची सभा आज 7 मार्च रोजी येथील कम्युनिटी सेंटरमध्ये आयोजित करण्यात आली होती। माथेरानमधील राजकीय पक्ष, ज्येष्ठ नागरिक, हॉटेल व्यावसायिक, दिव्यांग यांची ही बैठक होती। त्यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित नागरिक यांच्यासह व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश दुब्बल, माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष राजेश दळवी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख कुलदीप जाधव, भाजप शहर अध्यक्ष प्रवीण सकपाळ, चर्मकार संघटनेचे अध्यक्ष गजानन अभनावे, पॉइंट स्टॉल धारक संघटनाध्यक्ष संतोष कदम, शेकाप शहर चिटणीस शफीक शेख, आरपीआय आठवले गट शहर अध्यक्ष अनिल गायकवाड, व्यापारी फेडरेशनचे नितीन शाह, भाजप शहर संघटक किरण चौधरी यांच्यासह नारायण कदम, शैलेंद्र दळवी, चंद्रकांत जाधव, अरविंद शेलार आदी उपस्थित होते। माथेरान पर्यावरण संवेदनशील मंचचे सुनील शिंदे, प्रदीप घावरे, शकील पटेल, राजेश चौधरी आदींनी ही बैठक घेण्यासाठी पुढाकार घेतला होता। माथेरान नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी ई रिक्षाने आर्थिक क्रांतीची सुरुवात असल्याचे दाखवून दिले आहे। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा दुर्दैवी असून तेथे न्यायालयात अगदी तिसऱ्या दिवशी न्यायालयात केस उभी राहते काय आणि तात्काळ स्टे मिळतो काय हे सर्व देशातील आघाडीचे वकील यांच्यामुळे शक्य झाले आहे। त्यामुळे त्यांनी दाखल केलेल्या पिटिशनवर आवाज उठवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज मनोज खेडकर यांनी बोलून दाखवली। मात्र नवी दिल्लीत जाऊन लाखो रुपये खर्च करून केस चालवण्यासाठी सर्वांचे योगदान असावे असे सांगून पिटिशन दाखल करणारे हे कधीही दिल्लीला गेले नाहीत असे सांगून त्यांची कामे फोनवर होतात अशी परिस्थिती आहे। त्यामुळे देशातील आघाडीचे वकील यांची फर्म सर्वोच्च न्यायालयात उभी करण्याची गरज मनोज खेडकर यांनी बोलून दाखवली। खेडकर यांनी पुढे बोलताना घोडा हा माथेरानसाठी महत्त्वाचा असून आम्ही सर्व पॉइंटच्या ठिकाणी ई रिक्षा जावी असे कुठेही नमूद केले नाही, मात्र आपल्या गावातील पिटिशन दाखल करणारे यांना यापूर्वी लावलेले पेवर ब्लॉक काढायचे याची मागणी केली आहे हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे आणि गैरसमज करण्याचा प्रयत्न केला तरी हाणून पाडण्याचे आवाहन केले। यावेळी माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी यावेळी सर्व माथेरानकर यांना हाक देत एकत्र येण्याचे महत्त्व सांगितले। त्यावेळी सावंत यांनी कोणताही विकास किंवा आपल्याला सहजासहजी मिळत नाही हे अनेक वर्षे दिसून आले आहे, त्यामुळे यासाठी देखील आपण लढा देण्याची गरज आहे। ई रिक्षा ही काळाची गरज आहे आणि त्यानंतर ई रिक्षा बंद झाल्यानंतर विद्यार्थ्यांची समजूत काढण्याची गरज आहे असे सांगून लवकरच पुन्हा ई रिक्षा सुरू होईल यासाठी आपला देखील सक्रिय सहभाग असे प्रेरणा सावंत यांनी जाहीर केले। ई रिक्षाला विरोध करणारे हे त्या ठिकाणी ई रिक्षामधून प्रवास करण्यासाठी आपल्याला प्रथम प्राधान्य मिळावे असे देखील आपण पाहिले आहे आणि प्राणी मित्र म्हणणारे यांना घोड्याकडून केले जाणारे उल्लंघन दिसत नाही काय असा प्रश्न उपस्थित केला। प्राचार्य गवानकर शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांनी आपण सर्वांनी एकीचे बळ दाखवून एकत्र यायला हवे आणि न्यायालयात दाद मागायला हवी। काही लहान वयाचे शालेय विद्यार्थी यांनी रिक्षा बंद झाल्याने शाळेचे जाण्यास टाळाटाळ करीत आहेत, त्यामुळे किमान विद्यार्थ्यांसाठी ई रिक्षा असावी आणि त्यासाठी आमचे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले।
माजी नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी नवी दिल्लीत जाऊन न्यायालयीन लढाई करण्यासाठी आम्ही माथेरानकर यांच्याकडून आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले। माथेरान हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश दुब्बल यांनी माथेरानमधील हॉटेल व्यवसायासाठी ई रिक्षा महत्त्वाची ठरली असल्याचे सांगत ई रिक्षा पुन्हा आणि कायमची सुरू व्हावी यासाठी हॉटेल असोसिएशन आवश्यक ती आर्थिक मदत करील असे जाहीर केले। माथेरान संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश जाधव यांनी यावेळी बोलताना आपला पायलट प्रोजेक्ट हा यशस्वी झाला आहे, त्यामुळे तसाच अहवाल सर्वोच्च न्यायालयात दाखल होईल असा विश्वास व्यक्त केला। विद्यार्थ्यांना ई रिक्षामधून सुखकर प्रवास मिळत होता, त्यावेळी आपल्या गावातील लहानगा विद्यार्थी हा 10वी पास होईपर्यंत ई रिक्षा सुरू राहिली पाहिजे अशी मागणी केली। तर कुलदीप जाधव यांनी आपल्या सर्वांना ई रिक्षा पाहिजे असे ठामपणे सांगितले। अश्वपाल यांच्या घरातील लोकांना देखील ई रिक्षा हवी आहे, मात्र ते जाहीरपणे बोलत नसतील, परंतु ई रिक्षासाठी सुरू झालेली लढाई ही गावाची लढाई आहे असे सांगून आर्थिक मदत म्हणून काही हजारांची रक्कम न्यायालयीन लढाईसाठी जाहीर केली। श्रमिक रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल यांनी न्यायालयीन लढाईसाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन केले। यावेळी पत्रकारांच्या वतीने मिलिंद कदम यांनी कोणीतरी बाई येते आणि म्हणते मातीचे रस्ते पाहिजेत, त्या मॅडम या कधी माथेरानमधील लाल मातीच्या रस्त्यावरून चालले आहेत काय हो, असा प्रश्न उपस्थित केला। पर्यावरणप्रेमी स्वतःला समजणारे आदिल गांधी हे देखील माथेरानमधील विकासाचा विषय आला की विरोध होतो आणि त्यामुळे आपण मुंबईत जाऊन देखील भेटून तुम्हाला काय अडचण आहे हे विचारायला हवे असे मत मांडले। त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या सनियंत्रण समितीने मंजूर केलेले क्ले पेवर ब्लॉकचे रस्ते स्वतःच निर्णय घेऊन बंद करण्याचा आदेश काढला, याला काय म्हणावे असे प्रश्न कदम यांनी उपस्थित केला। तर नागरिकांच्या वतीने जनार्दन पार्टे यांनी देखील आपले म्हणणे मांडले। माथेरानमधील अनेक संस्था आणि मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।